गुड आफ्टरनून. तर आपण आज पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग याचं लेक्चर बघतोय. त्यामध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं, त्यामध्ये मॉड्यूल 3 स्टार्ट केलं होतं. त्यामध्ये मॉड्यूल 3 मध्ये मॉड्यूल 3चं नाव काय आहे, डोमेस्टिक वेस्ट अँड सिवेज ऑफ वॉटर. त्यामध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये हा चार्ट, इम्पॉर्टंट चार्ट जो काय होता तो बघितला होता. त्यामध्ये युनिट ऑपरेशन अँड प्रोसेस आहे बघा. त्यामध्ये देअर ऑफ फंक्शन अँड युनिट्स आपण त्यामध्ये स्टडी केले. त्यानंतर त्याचे कोणकोणत्या प्रोसेस आहे, त्यामध्ये त्याचं कोणतं फंक्शन आहे आणि त्यामध्ये कोणते ट्रीटमेंट डिव्हाइस यूज केले ते आपण ते स्टडी केलेत. त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला मॉड्यूल 3 मधीलच सब पॉईंट बघायचा आहे, स्क्रीनिंग. तर त्यामध्ये बघा, स्क्रीनिंगमध्ये हे स्क्रीन इज अ डिव्हाइस विथ ओपनिंग फॉर रिमूव्हिंग बिगर सस्पेंडेड ऑर फ्लोटिंग मॅटर इन सिवेज विच वुड otherwise damage equipment or interfere with satisfactory operation of treatment units. तर स्क्रीनिंग प्रोसेसमध्ये काय सांगितलं त्यांनी, ती स्क्रीन प्रोसेस असा डिव्हाइस आहे की त्यामध्ये ओपनिंग ऑर रिमूव्हिंग बिगर सस्पेंडेड ऑर फ्लोटिंग मॅटर, ते ओपन केल्यानंतर त्यामध्ये वेगवेगळे सस्पेंडेड पार्टिकल्स ऑर फ्लोटिंग मॅटर्स आपल्याला बघायला भेटतात सिवेज वॉटरमध्ये. त्यामध्ये बघा, विच वुड्स अदरवाईज डॅमेज इक्विपमेंट ऑर इंटरफेअर विथ सॅटिस्फॅक्टरी ऑपरेशन ऑफ ट्रीटमेंट युनिट्स. तर त्यामध्ये बघितलं काय, स्क्रीनिंग प्रोसेसमध्ये बघतो आपण, ज्यामध्ये सिवेज वॉटर, त्यामध्ये वेगवेगळे सस्पेंडेड पार्टिकल्स आणि फ्लोटिंग मॅटर्स हे त्यामध्ये आपल्याला बघायला भेटतात. परंतु ते रिमूव्ह करण्यासाठी आपण कोणती प्रोसेस यूज करू शकतो, तर ते रिमूव्ह करण्यासाठी त्यामध्ये स्क्रीनिंग प्रोसेस यूज केली जाते. त्यामध्ये आपल्याला बघायचे टाईप्स ऑफ स्क्रीन्स. तर टाईप्स ऑफ स्क्रीनमध्ये कोरस स्क्रीन, बार स्क्रीन, मीडियम स्क्रीन्स, फाईन स्क्रीन, असे त्याचे टाईप्स बघायचे आपल्याला. त्यामध्ये बघा, 1 बाय 1 स्क्रीनिंगमध्ये मेन टाईप्स किती आहे, मेन 4 टाईप्स आहे. कोणते, कोरस स्क्रीन, बार स्क्रीन, मीडियम स्क्रीन, फाईन स्क्रीन, असे मेन 4 टाईप्स आहे. त्यामध्ये 1 बाय 1 बघतोय आपण. त्यामध्ये फर्स्ट बघायचं आपल्याला कोरस स्क्रीन. तर इन कोरस स्क्रीन ऑल्सो कॉल्ड ॲज racks are usually bar screens composed of verticals or inclined bar space at the equal interval across two channels through which sewage flows. तर कोरस स्क्रीनचं सिस्टीममध्ये काय सांगितलं त्यांनी, त्यामध्ये कोरस स्क्रीनला काय म्हटलं जातं, देन ऑल्सो कॉल्ड ॲज रॅक्स, आणि आर युजली बार स्क्रीन, त्यामध्ये बार स्क्रीन म्हणून यूज केले जाते. त्यामध्ये बघा, कंपोज ऑफ वर्टिकल्स ऑर इनक्लिन बार स्पेस ॲट इक्वल इंटरवल अक्रॉस चॅनल थ्रू विच सिवेज फ्लो. त्यामध्ये जे काय, त्यामध्ये कोणती कोरस स्क्रीनमध्ये बार स्क्रीन यूज केली जाते. त्यामध्ये बार स्क्रीन विथ रिलेटिव्हली लार्ज ओपनिंग इन 75 to 150 mm आर मायक्रोमीटर्स आर प्रोवाइडेड अहेड ऑफ पम्प्स. देन while those ahead of sedimentation tanks have smaller opening in 50 micrometer. तर आपण फर्स्ट टाईप बघतोय कोरस स्क्रीन. तर कोरस स्क्रीनमध्ये काय सांगितलं की ते कोरस स्क्रीन आहे, त्याला काय म्हटलं जातं, ऑल्सो नोन ॲज रॅक्स. त्याला दुसरं नाव काय, कोरस स्क्रीनला रॅक्स. देन आर युजली बार स्क्रीन कंपोज ऑफ वर्टिकल्स ऑर इन्क्लिन बार स्पेस ॲट इक्वल इंटरवल अक्रॉस द चॅनल्स थ्रू विच सिवेज फ्लो. त्यामध्ये त्याची काय रिलेटिव्हली लार्ज ओपनिंग आहे, ती किती आहे, 75 to 150 mm प्रोवाइडेड अहेड ऑफ पंप्स. देन while those heads of sedimentation tank have smaller opening of 50 mm. त्यानंतर त्यामध्ये टाईप्स ऑफ स्क्रीनमध्ये सेकंड टाईप्स कोणता बघतो आपण, बार स्क्रीन. देन बार स्क्रीन्स आर युजली हँड क्लीन अँड समटाईम्स प्रोवाइडेड विथ मेकॅनिकल डिव्हाइस. दिस क्लिनिंग डिव्हाइस आर रॅक्स which periodically sweeps the entire screen, removing the solids or further processing the effective cleaning surface, and the also facilitates the racking operation. Then mechanical clean racks are generally rated almost vertically. Such bar screens have opening is 25
25% इन एक्सेस ऑफ द क्रॉस सेक्शन ऑफ द सिवेज चॅनल. तर सेकंड टाईप बघतो आपण बार स्क्रीन. तर त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी की बार स्क्रीन आहे ती युजली हँड क्लीन अँड समटाईम्स प्रोव्हाइडेड विथ मेकॅनिकल डिव्हाइस. ते कसं आहे युजली हँड स्क्रीन टाईपची प्रोसेस आहे आणि त्यामध्ये मेकॅनिकल डिव्हाइस त्यामध्ये प्रोव्हाइड केलं असतं. त्यामध्ये बघा दिस क्लिनिंग डिव्हाइस आर रेक्स विच periodically sweeps the entire screen, removing the solids for further processing. तर आपण टाईप्स ऑफ स्क्रीन्स बघत होतो. त्यामध्ये कोरस स्क्रीन आपण डिटेल बघितलं. त्यानंतर बार स्क्रीन बघायचे. तर बार स्क्रीनमध्ये बघा देन बार स्क्रीन आर युजली हँड क्लीन अँड समटाईम्स प्रोव्हाइडेड विथ मेकॅनिकल डिव्हाइस. देन दिस क्लिनिंग डिव्हाइस आर रेक्स विच periodically sweeps the entire screen, removing the solids for further processing or disposal. Then hand clean racks are set usually at the angles of 45 degrees Celsius. Then to horizontal of increases the effective cleaning surface and also facilitates the racking operation. Then mechanical clean racks are generally irrigated almost vertically. Then such bar screens have opening 25% in excess of the cross section of the sewage canal. त्यानंतर थर्ड टाईप्स बघतो आपण टाईप्स ऑफ स्क्रीनिंगचा मीडियम स्क्रीन्स. तर मीडियम स्क्रीनमध्ये बघा मीडियम स्क्रीन्स हॅव क्लिअर ओपनिंग ऑफ 20 to 50 mm. देन बार आर युजली 10 mm थिक ऑन द अपस्ट्रीम साईड्स अँड टॅपर स्लाइटली टू द डाऊनस्ट्रीम साईड्स. तर मीडियम स्क्रीनमध्ये त्याची जी काही क्लिअर ओपनिंग आहे ती किती आहे 20 to 50 mm आणि बार आर युजली काय आहे त्यामध्ये 20 mm त्यामध्ये थिक आहे त्या थिकचे त्यामध्ये बार यूज केले जातात. देन ऑन द अपस्ट्रीम साईड्स अँड ट्रॅपर स्लाइटली टू द डाऊनस्ट्रीम साईड्स. देन बार्स यूज फॉर स्क्रीन्स आर रेक्टँग्युलर इन क्रॉस सेक्शन युजली अबाउट 10 to 15 mm. देन प्लेस विथ लार्जर डायमेन्शन पॅरलल टू द फ्लो. जे काय त्यामध्ये मीडियम स्क्रीनमध्ये बघतो आपण त्यामध्ये स्क्रीनची क्लिअर ओपनिंग किती आहे 20 to 50 mm. त्यानंतर बार आर युजली काय त्यामध्ये बार 10 mm बार त्यामध्ये यूज केले जाते. त्यानंतर बघा त्यामध्ये जे काही क्रॉस सेक्शन युजली रेक्टँग्युलर टाईपचे बार्स त्यामध्ये यूज केले जाते. त्यामध्ये 10 to 15 mm प्लेस विथ लार्जर डायमेन्शन पॅरलल टू द फ्लो. त्यामध्ये डायमेन्शन किती त्याचे 10 into 15 mm. त्यानंतर फोर्थ टाईप्स आहे बघा टाईप्स ऑफ स्क्रीनिंगमध्ये फाईन स्क्रीन. तर फाईन स्क्रीनमध्ये काय बघायचं आहे फाईन स्क्रीन्स आर मेकॅनिकली क्लीन डिव्हाइस युजिंग perforated plates. Then oven wires close or very closely spaced bars with clear opening of less than 20 mm. Then fine screens are not normally suitable for sewage because of clogging possibilities. तर फाईन स्क्रीनमध्ये काय सांगितलं त्यांनी जे काही डिव्हाइस आपण यूज करणार त्यामध्ये परफोरेटेड प्लेट त्यामध्ये यूज केले जातात कशात फाईन स्क्रीनमध्ये. देन ओव्हन्स वायर्स क्लोथ आर व्हेरी क्लोजली स्पेस बार्स विथ क्लिअर ओपनिंग ऑफ लेस दॅन 20 mm. त्यामध्ये ते काही ओपनिंगचे हे त्यामध्ये ते किती आहे 20 to 20 mm लेस दॅन 20 mm. देन फाईन स्क्रीन्स आर नॉट नॉर्मली सुटेबल फॉर सिवेज बिकॉज ऑफ क्लोगिंग पॉसिबिलिटीज. तर अशा प्रकारे आपण काय बघितलं स्क्रीनिंग हा पॉईंट आपण स्टार्ट केला आहे. त्यामध्ये स्क्रीनिंग म्हणजे काय बघितलं आहे हे स्क्रीन इज अ डिव्हाइस विथ ओपनिंग फॉर रिमूव्हिंग बिगर सस्पेंडेड ऑर फ्लोटिंग मॅटर इज इन सिवेज विच वुड्स अदरवाईज डॅमेज इक्विपमेंट ऑर इंटरफेअर विथ सॅटिस्फॅक्टरी ऑपरेशन ऑफ ट्रीटमेंट विच. तर स्क्रीनिंग प्रोसेसमध्ये बघतो आपण जे काय वेस्ट वॉटर आहे त्यामध्ये जे काही फ्लोटिंग मॅटर आहे ते रिमूव्ह करण्यासाठी स्क्रीनिंग प्रोसेस यूज केली जाते. त्यामध्ये स्क्रीनिंग प्रोसेसमध्ये आपण टाईप्स ऑफ स्क्रीन्स बघितले. त्यामध्ये देर आर 4 मेन्स टाईप्स आहे बघा. त्यामध्ये फर्स्ट वन आहे कोरस स्क्रीन, सेकंड आहे बार स्क्रीन, थर्ड मीडियम स्क्रीन, फोर्थ इज फाईन स्क्रीन. त्यामध्ये वेगवेगळ्या स्क्रीनमध्ये काय कोणकोणते पॉईंट आहे आपण बघितले. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघायचं आपल्याला मॉड्यूल थर्डमध्ये व्हॅलोसिटी. तर व्हॅलोसिटीमध्ये काय बघायचं आपल्याला जे काही डोमेस्टिक वेस्ट वॉटर त्याची व्हॅलोसिटी कशी बघा. देन दी व्हॅलोसिटी ऑफ फ्लो अहेड ऑफ द through the skin varies and effect in operation. Then lower the velocity through the screen the greater is amount of screening that would be removed from sewage. तर व्हॅलोसिटी ऑफ स्क्रीनमध्ये काय सांगितलं त्यांनी जी काही व्हॅलोसिटी बघा डोमेस्टिक वेस्ट वॉटरची त्यामध्ये व्हॅलोसिटी जर लो असेल तर त्यामध्ये काय होतं जी काय स्क्रीनिंग
त्यामध्ये काय अमाऊंट ऑफ स्क्रीनिंग काय ग्रेटर अमाऊंट ऑफ स्क्रीनिंग. देन द लोअर ऑफ वेलोसिटी थ्रू द स्क्रीन देन ग्रेटर इज द अमाऊंट ऑफ स्क्रीनिंग दॅट विल बी रिमूव्ड फ्रॉम सिवेज. तर सिवेज वॉटरमध्येची काय पर्टिक्युलेट मॅटर्स ते रिमूव्ह करण्यासाठी त्यामध्ये त्याची वेलोसिटी जर कमी असेल तर त्यामध्ये स्क्रीनिंग प्रोसेस कशी ग्रेटर प्रोसेस त्यामध्ये घडून येते. देन हावेवर द लोअर द वेलोसिटी देन however the lower the velocity the greater will be amount of solid deposited in the channels. Then hence the design's velocity should be such as the permits 100% removal of the materials. Then certain size without the deposition त्यामध्ये velocity बघा. then velocity range is 0.6 to 1.2 MPS through the open areas for the peaks flow have been used satisfactory. तर त्यामध्ये त्याची व्हॅलोसिटीची रेंज किती आहे 0.6 to 1.2 MPS थ्रू द ओपन एरिया द पिक्स फ्लो देन हॅव बीन यूज सॅटिस्फॅक्टरीली. देन फर्दर द व्हॅलोसिटी ॲट लो फ्लोज इन द अप्रोच चॅनल्स शुड नॉट बी लेस दॅन 0.3 MPS टू अवॉइड डिपोजिशन ऑफ सॉलिड्स. त्यामध्ये जे काय अवॉइड डिपोजिशन सॉलिड्स वेगवेगळे सॉलिड पार्टिकल्स ते त्यामधून अवॉइड करण्यासाठी त्यामध्ये त्याची काय आहे लेस दॅन 0.2 MPS काय त्याची व्हॅलोसिटी रेंज आहे. तर अशा प्रकारे आपण डोमेस्टिक वेस्ट वॉटरमध्ये बघतो आहे. त्यामध्ये त्याची वॉटरची व्हॅलोसिटी किती रेंजमध्ये सांगितली त्यांनी 0.6 to 1.2 MPS. ती कशाची ओपन एरिया पिक्स फ्लोचे आणि त्यानंतरचे काही चॅनल्सचे लेस दॅन 0.3 MPS व्हॅलोसिटी त्याची अवॉइड डिप्रेशन ऑफ सॉलिड्स. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघतो आहे इक्विलायझेशन टँक. तर इक्विलायझेशन टँकमध्ये बघा द इक्विलायझेशन टँक आर प्रोव्हाइडेड टू त्यामध्ये कोणकोणते पॉईंट्स आहे बघा. द बॅलन्सिंग फ्लक्वेटिंग फ्लोज और कॉन्सन्ट्रेशन. त्यानंतर सेकंड आहे टू असिस्ट सेल्फ न्यूट्रलायझेशन. थर्ड आहे टू इवन आउट ऑफ इफेक्ट ऑफ पिरियडिक स्लग डिस्चार्जेस फ्रॉम बॅच प्रोसेस. तर इक्विलायझेशन टँक प्रोसेसमध्ये काय सांगितलं त्यांनी वेगवेगळ्या प्रोसेस त्यामध्ये असतात. त्यामध्ये फर्स्ट बघितलं आपण टू बॅलन्स फ्लक्वेटिंग फ्लोज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. त्यामध्ये याची काय त्याचं कॉन्सन्ट्रेशन त्याचा फ्लो मेंटेन केला जातो फर्स्ट प्रोसेसमध्ये. त्यानंतर सेकंड असिस्ट सेल्फ न्यूट्रलायझेशन. तर सेल्फ न्यूट्रलायझेशनमध्ये जे काही सिवेज वॉटर येते सेल्फ स्वतःहून न्यूट्रल केलं जातं इक्विलायझेशन टँकमध्ये. त्यानंतर थर्ड आहे टू इवन आउट ऑफ द इफेक्ट ऑफ द पिरियडिक स्लज डिस्चार्जेस फ्रॉम द बॅच प्रोसेस. ते वेगवेगळ्या बॅच प्रोसेसमध्ये त्यामधून काय स्लज पार्टिकल्स येते काही रिमूव्ह केले जातात. त्यामध्ये इक्विलायझेशन टँकचे आपल्याला बघायचे टाईप्स ऑफ इक्विलायझेशन टँक्स. देन इक्विलायझेशन टँक्स आर जनरली ऑफ 3 टाईप्स. त्यामध्ये मेन 3 टाईप्स आहे बघा. त्यामध्ये फर्स्ट वन आहे फ्लो थ्रू टाईप्स, इंटरमिडिएट फ्लो टाईप्स, थर्ड व्हेरिएबल इन फ्लो. त्यामध्ये कॉन्स्टंट डिस्चार्ज टाईप्स असे इक्विलायझेशन टँकचे मेन 3 टाईप्स आहे. फ्लो थ्रू टाईप्स, इंटरमिडिएट फ्लो टाईप्स, व्हेरिएबल इन फ्लो त्यालाच काय म्हटलं जातं कॉन्स्टंट डिस्चार्ज टाईप. तर त्यामध्ये बघा जो काय फर्स्ट टाईप्स आहे बघा टाईप्स ऑफ इक्विलायझेशन टँकचा फर्स्ट फ्लो थ्रू टाईप्स. तर फ्लो थ्रू टाईप्समध्ये बघा द सिम्पल फ्लो थ्रू टाईप्स इक्विलायझेशन टँक इज मेनली युजफुल इन assisting self neutralization or evening out of fluctuating concentration, not for balancing of flows since the flow through types. Then tanks one speed gives the output equal to input. तर फर्स्ट टाईप बघतो आपण फ्लो थ्रू टाईप्स. तर फ्लो थ्रू टाईप्समध्ये काय सांगितलं त्यांनी जे काही इक्विलायझेशन टँक्स ते मेनली युजफुल असिस्टमेंट सेल्फ न्यूट्रलायझेशन. त्यामध्ये सेल्फ न्यूट्रलायझेशन प्रोसेस घडून येते कशात फ्लो थ्रू टाईप्समध्ये. त्यानंतर सेकंड बघतोय आपण इंटरमिडिएट फ्लो टाईप्स. तर इंटरमिडिएट फ्लो टाईप्समध्ये काय सांगितलं त्यांनी फ्लो बॅलन्सिंग अँड सेल्फ न्यूट्रलायझेशन आर बोथ अचिव्ड्स बाय युजिंग 2 टँक्स. देन इंटरमिडिएटली वन्स आफ्टर अनदर. त्यामध्ये जे काही इंटरमिडिएट फ्लो टाईप्स बघतो आपण त्यामध्ये 2 टँक्स यूज केले जातात. त्यामध्ये बघा देन इंटरमिडिएट फ्लो टाईप टँक्स आर इकॉनॉमिक्स फॉर स्मॉल फ्लोज फ्रॉम इंडस्ट्री. जे काही स्मॉल फ्लोज फ्रॉम इंडस्ट्री त्यामध्ये इंटरमिडिएट फ्लो टाईपचे टँक यूज केले जातात. त्यानंतर थर्ड टाईप्स बघतोय आपण इक्विलायझेशन टँकचा. देन व्हेरिएबल इन फ्लो और कॉन्स्टंट डिस्चार्ज टाईप. त्यामध्ये काय आहे बघा देन कॅन बी व्हेरिएबल व्हाईल आउटफ्लो इज ॲट
when flow are large, an equalization tank of such a size may have be provided that inflow can be variable while outflow is at the constant rate, then generally by pumps, then capacity required is determined from float of the cumulative inflow and the float of the constant rate outflow and measuring the gaps between the two floats, then factors effects मे बी ॲप्लाइड्स इन डिझायर. तर यामध्ये काय सांगितलं, त्यामध्ये 2 फ्लोट्स यूज केले जातात. त्यामध्ये त्याचे फॅक्टर्स आहे बघा, जनरली डिटेन्शन टाईम्स, त्यानंतर व्हेरी पॉम्प्स 2 to 8 hours. त्यामध्ये आपण बघतो एक थर्ड टाईप्स बघतो इक्वलायझेशन टँकचा, त्यामध्ये त्याचा डिटेक्शन टाईम किती असणार आहे 2 to 8 hours. अँड इवन इज 12 hours और मोर इन सम केसेस. त्यामध्ये काही केसेसमध्ये 12 hours, तर काही केसेस 12पेक्षा जास्त. त्यामध्ये इक्वलायझेशन टाईम्स डिटेन्शन टाईम्स आपण बघतोय. When larger detention times are required, the equalization unit sometimes provided in the forms of facultative aerated. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं आहे, जे काही मॉड्यूल 3 आहे डोमेस्टिक वेस्ट वॉटर, त्यामध्ये आपण स्क्रीनिंग प्रोसेस आपण डिटेल बघितली. तर स्क्रीनिंग प्रोसेसमध्ये काय केलं जातं, जे काही वॉटरमध्ये सिवेज वॉटरमध्ये फ्लोएटिंग मॅटर्स आहे ते रिमूव्ह केले जातात. त्यानंतर त्याचे टाईप्स बघितले आपण, टाईप्स ऑफ स्क्रीन्स. त्यामध्ये देर आर 4 मेन टाईप्स बघितले, कोरस स्क्रीन, बार स्क्रीन, मीडियम स्क्रीन, फाईन स्क्रीन. हे काय आपण त्या म्हणजे 4 टाईप्स बघितले. त्यानंतर जी काय व्हेलोसिटी त्यामध्ये ती बघितली. तर व्हेलोसिटीमध्ये त्यानंतर इक्वलायझेशन टँक हा पॉईंट बघितला. तर इक्वलायझेशन टँकमध्ये जे काय टाईप्स आहे इक्वलायझेशन टँकचे, देर आर 3 मेन टाईप्स बघितले आपण. त्यामध्ये कोण, फ्लो थ्रू टाईप्स, इंटरमिडिएट फ्लो टाईप्स, व्हेरिएबल इनफ्लो, कॉन्स्टंट डिस्चार्ज टाईप, असे 3 मेन टाईप्स आपण त्यामध्ये बघितले. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढे पॉईंट्स बघितले. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ग्रीड चेंबर्स हा पॉईंट्स बघणार आहोत.